नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन सेंटर सुरू करायचं असेल किंवा ऑनलाईनचं जर दुकान सुरू करायचं असेल, यासाठी तुमच्याकडे प्रामुख्यानं 2 आयडी असणं गरजेचं आहे. एक म्हणजे सी-एस-सी आणि दुसरं म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्राची आयडी. आता ही सी-एस-सी आयडी तुम्ही केव्हाही घेऊ शकता. ती कशा पद्धतीने घ्यायची त्याची ए टू झेड व्हिडिओ आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू आयडी घेण्यासाठी तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जागा निघतात आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुम्हाला ही आयडी मिळते. तशी आयडी तुम्हाला डायरेक्ट मिळत नाही, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या जागा निघालेल्या आहेत, त्याच्या अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत, त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता पात्रतेमध्ये बघा, तुमचं 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे स्वतःची किंवा भाड्याची जागा असणं गरजेचं आहे, जिथे तुम्ही दुकान चालवता. तुमची एम-एस-सी-आय-टी झालेली असणं गरजेचं आहे. तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी 30 गुण दिले जातात. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे तुम्हाला 25 गुण दिले जातात. सी-एस-सी आयडी असेल तर त्याचे सुद्धा 25 गुण दिले जातात आणि 20 मार्काची मुलाखत, अशी 100 गुणांची तुमची या ठिकाणी विभागणी केलेली असते. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्याकडे सी-एस-सी आयडी असेल तर तुम्हाला 25 मार्क एक्स्ट्रा दिले जातात. त्यामुळे सी-एस-सी आयडी काढून घ्या. ती कशी काढायची त्याची व्हिडिओ आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. आता या ठिकाणी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या ठिकाणी अर्ज करून तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम Googleवरती यायचंय, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि gov.in अशा प्रकारे टाकायचंय. टाकल्यानंतर तुमच्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट येईल, अशा प्रकारे यावरती क्लिक करा. या जिल्ह्याची वेबसाईट समजा आपण वर्धा जिल्ह्याचं चेक करतोय, वर्धा जिल्ह्याची अशा प्रकारे वेबसाईट येईल. सर्वप्रथम मराठी भाषा आपण या ठिकाणी निवडून घेऊन या. यामध्ये कोपऱ्यामध्ये बघू शकता, यामध्ये तुम्हाला जी हवी ती भाषा तुम्ही निवडू शकता. तर मी मराठी भाषा निवडतो. मराठी भाषा निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती खाली स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता अशा प्रकारची वेबसाईट आहे. यामध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या आहे. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राकरता सन 2026 करता जाहिरात. आता ही जाहिरात या ठिकाणी वर्धा जिल्ह्याची आलेली आहे. तुमच्या जिल्ह्याची जर जाहिरात आली नसेल तर लवकरच जाहिरात येईल आणि त्यावर नक्कीच व्हिडिओ आपण घेऊन येऊ. DOC PDF दिलेली आहे तुम्हाला नोटिफिकेशन. यामध्ये कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, एम-एस-सी-आय-टी, तुमचं 12वीचं सर्टिफिकेट, अशा प्रकारचे बेसिक या ठिकाणी डॉक्युमेंट सांगितले. 24/4/2026 ते 3/5/2026 या कार्यालयीन वेळेत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करावरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑनलाईन फॉर्म ओपन होईल. तर यामध्ये एक कन्सर्ट दिलाय बघा, या कन्सर्टला टिक करायचं. टिक केल्यानंतर खाली यायचंय अपलोड फोटो. यामध्ये 1 MB पर्यंत फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. आता अर्जदाराचे नाव सर्वप्रथम मराठीत तुमचं पूर्ण नाव, नंतर इंग्रजीत तुमचं पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. खाली तुमचं या ठिकाणी तुमचे राहणार, ग्रामपंचायत, पोस्ट, तालुका, जिल्हा, अशा पद्धतीने. परत तुमचा तालुका निवडा. समोर तुमचा जिल्हा ऑटोमॅटिकली येईल. समोर तुमचा पिनकोड टाकायचा आहे. खाली याचं जन्मतारीख टाकायची, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये. खाली तुम्हाला जेंडर दिलंय. लिंग निवडा. या ठिकाणी मेल फिमेल काय जे असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. नंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. खाली ईमेल आयडी, आधार नंबर आणि तुमचा या ठिकाणी पॅन क्रमांक. बेसिक माहिती, ही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची, तुमची वैयक्तिक माहिती. आता खाली यायचं, खाली तुमचे एज्युकेशन डिटेल्स द्यायचं आहे. तुम्ही 12वीचं बोर्ड कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. मग उत्तीर्ण वर्ष समोर या ठिकाणी द्यायचं आहे आणि समोर तुमचे गुणांची टक्केवारी, तुम्हाला किती टक्के गुण पडले ते या ठिकाणी टाकायचं. समोर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास काय जे असेल तुमचं निवडायचं, तर आपण फर्स्ट क्लास आहोत. या पद्धतीने परत ग्रॅज्युएशनचं द्यायचं तुम्हाला. ग्रॅज्युएशन तर या ठिकाणी कोणत्या युनिव्हर्सिटीमधून किंवा विद्यापीठातून तुमचं ग्रॅज्युएशन झालं ते द्यायचं. समजा मी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी टाकतो. उत्तीर्ण वर्ष, समोर परत गुणांची टक्केवारी टाकायची आणि परत या ठिकाणी ग्रेड निवडायचा किंवा क्लास निवडायचा. या ठिकाणी टक्केवारी जी असेल ती तुमची या ठिकाणी टाकायची. या पद्धतीने तुम्ही हा अर्ज करायचा आहे. आता या ठिकाणी बघू शकता, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते सुद्धा देऊ शकता. मराठी ज्ञान आहे, वाचता येतंय, लिहिता येतंय, अशा प्रकारे तुम्हाला एक 3 कन्सर्ट दिले, ते टिक करा. खाली तुमच्याकडे एम-एस-सी-आय-टी किंवा CCC
या ठिकाणी दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे MSCIT आहे, म्हणून मी MSCIT कोणतं इन्स्टिट्यूट आहे तर पुणे. नंतर मग या ठिकाणी उत्तीर्ण वर्ष आणि गुणांची टक्केवारी समोर दिली. श्रेणी तुमची फर्स्ट क्लास, सेकंड क्लास काय जे असेल ते टाकायचंय. CCC झालं असेल ते सुद्धा टाकू शकता आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर समोर यायचंय अर्जदार जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी आहे का, तर यस स्थानिक रहिवासी आहे. नंतर बघा अर्जदाराच्या कुटुंबातील यापूर्वी कुणी आपले सरकार सेवा केंद्र घेतले आहे का, तर नो वरती क्लिक करायचं. परत विचारलंय CSC ID आहे का, याला तुम्हाला 25 गुण दिले जातात. असेल तर CSC ID क्रमांक, मागील 6 महिन्याचे B2C व्यवहारांची संख्या, CSC केंद्राचा संपूर्ण पत्ता, तुमचा तालुका कुठे आहे ते टाकायचं. नसल CSC ID डायरेक्ट नो करा. तर आपल्याकडे आहे म्हणून मी या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून घेतो. या ठिकाणी असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. आपल्याकडे आहे CSC ID वगैरे टाकतो. अक्षांश रेखांश तुम्ही डायरेक्ट वरून तुमच्या गुगल मॅपवरून तुमच्या दुकानात उभं राहून घेऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरत घ्यायची. तालुका निवडा. अक्षांश रेखांशची सर्वात सोपी पद्धत म्हणजे लोकेशन तुमचं ऑन करायचं आहे आणि तुमच्या लोकेशनचा जो लँगिट्यूड लॅटिट्यूड असेल तो टाकायचा आहे. जागा तुमची स्वतःची का भाड्याची ते टाकायचं आहे. भाड्याची असेल तर भाडे करार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग स्वतःची असेल तर किती चौरस फूट आहे, 10x10 आहे की 6x6 आहे, काय जे असेल ती तुमची जागा या ठिकाणी तुम्हाला टाकायची. समजा मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 10x10 टाकून देतो. या पद्धतीने ही माहिती तुम्हाला भरायची. खाली यायचं. खाली आल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राकरता या ठिकाणी तुमचा ग्रामपंचायत असेल, पंचायत असेल, नगर परिषद काय जे असेल ते टाकायचे. जाहिरात नमूद केल्याप्रमाणे या ठिकाणी तुमच्या परिसराचे नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, तुमचं केंद्र कुठे चालवणार आहे ते पत्ता, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, पिनकोड, लँगिट्यूड लॅटिट्यूड जे काय असेल ते टाकायचे. जागेचे स्वरूप स्वतःचे का भाड्याचे, परत कुठे तुमचं दुकान आहे तेथील पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. तर या पद्धतीने मी व्यवस्थित सर्व माहिती भरतो. भाडेपावती जर भाडे करार असेल तर आहे का, समजा आपल्याकडे भाडे करार आहे तर यस करायचं, नसेल तर नो. भाडे तत्वावर या ठिकाणी भाडे करार उपलब्ध आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नो करायचं. या पद्धतीने ही तुमच्या जागेची सर्व दुकानाची माहिती द्यायची. स्थळ निवडायचे, कुटुंब फॉर्म भरतात, अर्जदाराचे नाव, खाली एक PDF मध्ये घोषणापत्र दिले. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला किंवा टेलिग्राम ग्रुपला मी देईल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून भरून द्यायचं. आता हे घोषणापत्र कुठे आहे, तर तुमच्या जाहिरातीमध्ये दिलेले असते. या पद्धतीने ही घोषणापत्र आहे. तुमचं नाव, नंतर तुमच्या वडिलांचं नाव, वय, आधार क्रमांक, राहणार कुठले, तालुका कोणता आहे, या पद्धतीने बेसिक एकदम सोपं हे भरायचे सर्व. स्थळ कुटुंब फॉर्म भरतात, तुमचा दिनांक टाकायचा, अर्जदाराची स्वाक्षरी वगैरे टाकायची आणि त्याची PDF बनवून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आणि सबमिट वरती क्लिक करायचे. या पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. डेटा यशस्वीरित्या साठवला, तुमचा अर्ज भरणं झालेला आहे. अशा प्रकारे ही प्रिंट आलेली, ही प्रिंट तुमच्याकडे ठेवायची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर